जंजाळा किल्ला पाहून आम्ही घटतकोच लेणीकडे निघालो. घटतकोच ही बौद्ध लेणी सिल्लोड तालुक्यातील अंभई गावापासून 7-8 किमी अंतरावरील जंजाळा गावाच्या उत्तरेस अजंठा डोंगर रांगेत कोरलेली आहे. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात ही लेणी कोरलेली असून जंजाळा गाव व जंजाळा किल्ला या दोघांच्या मध्ये ही लेणी आहे. या लेणीच्या विरुद्ध बाजूच्या डोंगरातही लेणी सदृश्य अवशेष दिसतात, परंतु तेथे दगड चांगला न मिळाल्यामुळे लेणी कोरण्याचे काम अर्धवट सोडून दिलेले असावे. लेण्यात खाली उतरण्यासाठी पुरातत्व खात्याने पायऱ्या बांधल्या आहेत. मात्र गावापासून लेण्यापर्यंत जाण्यासाठीचे 1 किमीचे अंतर हे शेतातूनच जावे लागते. ठोस असा गाडी मार्ग नाही. हा परिसर हौशी पर्यटकासाठी आकर्षक आहे, मात्र किमान याची माहितीही पर्यटकांना मिळत नाही. गावातही लेणी किंवा किल्ल्याबद्दलची माहिती दर्शवणारा फलक नाही. त्यामुळे स्थानिकांच्या मदतीशिवाय लेण्यापर्यंत जाण्याचा रस्ता सापडत नाही. अजंठा लेणीच्या तुलनेत ही लेणी फारशी परिचित नाही. जेथून पायरी मार्ग बांधला आहे तेथून 10 ते 15 मिनिटात आपण लेणीपाशी येऊन पोहोचतो. वाकाटक नरेश हरिशन यांचा प्रधान वराहदेव यांनी ही लेणी इसवी सन 5व्या शतकात खोदली. दर्शनी दालनाच्या डाव्या बाजूस बौद्ध मूर्ती व शिलालेख आहे. त्यात आश्मकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. दर्शनी दालनास लाकडी दरवाजे व लोखंडी जाळीने संरक्षित केले आहे. या लेण्यातील दर्शनी दालन प्रस्तुत असून त्याला 20 अष्टकोनी खांब आहेत. मधल्या 2 कोपऱ्यातील 2 खांबाचा आकार व त्यावरील नक्षीकाम इतर खांबापेक्षा वेगळे आहे.
या लेण्यामध्ये 3 गर्भगृहे आहेत, एक म्हणजे चैत्य आणि 2 विहार. या लेणीतील मधल्या गर्भगृहात गौतम बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील धीर गंभीर मूर्ती खरोखरच पाहण्यालायक आहे. त्यांच्या आसनाखाली हरणे व मध्यभागी धम्मचक्र आहे. लेणीत वाकाटक नरेश हरिशन यांचा, प्रधान वराहदेव यांचा 22 ओळींचा ब्रह्मलिपीतील शिलालेख असून हा शिलालेख बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याविषयी आहे. मात्र अंधारामुळे हे शिलालेख दिसत नाहीत. या लेण्याच्या शेजारीच स्वच्छ आणि थंडगार पिण्यायोग्य पाण्याचं मोठं टाकं आहे. असा ऐतिहासिक इतिहास या लेण्यांचा असून देखील पुरातत्व खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे. आतमध्ये साफसफाई नसल्यामुळे वटवाघुळांच्या विष्ठेची दुर्गंधी येते.